होत्या मध्यंतरी, आज होळी आहे आणि वावड्या तुमच्याबद्दल उठल्या होत्या. उदय सामंत तुमचे खास मित्र, त्यांच्याच पक्षामध्ये तुम्ही चालले आहे अशाही काही बातम्या आल्या होत्या. त्यामुळे उदय सामंत आणि तुमच्या मैत्रीचा काही अंक संपत नाही. आज होळी आहे. म्हणजे काय कधी बोलले ते नाही बोलले. काही लोक म्हणाले की तुम्ही शिवसेनेत चालले आहात, उदय सामंत ज्या पक्षात आहेत त्या पक्षात, अशा काही वावड्या उठल्या होत्या. जुन्या शिळीला नव्यानं कशाला उद्देत आहे? ते शिळी झाली. अशा वावळ्या उठवून एकाला बदनाम करण्याचं षडयंत्र नेहमी चालू आहे. आता मी एनसीपी मध्ये जाणार आहे म्हणून कोणीतरी वावळ्या उठल्या. तुझ्या मायाला मी कधी भेटलोच नाही, कोणत्या माणसानं, कोणत्या नेत्याला भेटलो नाही. आता ह्यापेक्षा अजून काय बोलू? मी ना त्या एनसीपीच्या नेत्याला भेटलो ना कोणत्या ह्याला भेटलो. कोणीतरी चोंडका चांडका येतो चोंडूक वाजवून आणि तो काहीतरी बडबड करून जातो. त्याला मी आहे तिथे सुखी आहे ना, नेता आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा. नाही तिकडे जाऊन काय मी म्हणजे इकडचा मालक तिकडे जाऊन काय मी मुनीम आणि दिवाणजी हो काय? मी एवढा मूर्ख आहे काय? गेली 30 वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय, मला कळत नाही काय कुठे काय करायचं? आणि सत्ता काय आहे ती? मंत्रीपद हे ते आज आहे उद्या नाही आहे. हे उतरतील यांची नशा पटकन. ज्या नशेमध्ये आहेत, नशा उतरायला वेळ लागत नाही सत्तेची, त्यामुळे पुढे जाण्याचा विषय नाही. उदय सामंत आमचा मित्र आहे, हे खरं आहे. त्याला वाटतं की आनंद कधी कधी विजय भाऊ आमच्या बरोबर यावे मित्रत्वाच्या ह्याच्याने. पण दिवस बदलतात. 29 मध्ये कदाचित ते आमच्याकडे येऊ शकतील. तसाही त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे, म्हणजे पक्ष बदलायचा. तर आम्हाला त्याचा फायदा होईल अनुभवाचा, ते आमच्याकडे आले तर.